वनविभाग, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांमध्ये चकमक झाली. विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच. सासवड पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पामुळे बाधित 7 गावांमध्ये भूमी अभिलेख व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच 7 गावांतील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोजणीला जोरदार विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताच अधिकारी मोजणीच्या ठिकाणाहून निघून गेले. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी, पारगाव, मेमाणे येथे विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी सुरू केली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या मोजणीला तीव्र विरोध व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिक, वनविभागाचे अधिकारी, सासवडचे तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या प्रकल्पामुळे 7 गावांना फटका बसणार आहे. त्यांपैकी पारगाव, मेमाणे आणि उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विमानतळाच्या निर्मितीसाठी देण्यास विरोध केला आहे. आज पारगाव, मेमाणे आणि उदाचीवाडी या 2 गावांमध्ये ड्रोनद्वारे शासकीय, तर तशी कागदपत्रे दाखवा. वनविभागाची जमीन मोजायची आहे तर आमच्या शेतांमध्ये 2 किलोमीटर पुढे ड्रोन का आतो? असा थेट प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी शासकीय जमिनीची मोजणी सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर शेतकऱ्यांनी जर शासकीय जमिनीची मोजणी केली असेल तर तशी कागदपत्रे दाखवा, अशी मागणी केली. जमीन मोजणीला 7 गावांतील शेतकऱ्यांचा विरोधा फुकटा जमीन लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पद्धतीने जमिनीचे सर्वेक्षण सुरू होते. मात्र, स्थानिकांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे, त्यांच्या जमिनीची मोजणी शासनाने करावी, याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. पण ज्यांनी सहमती दर्शवलेली नाही, त्यांच्या जमिनी शासनाने मोजू नयेत. आमच्या शेतांमध्ये येऊ नका, अशी ठाम भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आम्ही कोणतीही संमती दिलेली नसताना आमची सुजलाम सुफलाम जमीन शासन फुकटात घेत असल्याचा आरोप